जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आज आपण आहोत गुगळी धामणगाव या ठिकाणी. तर खास आपल्यासोबत आमच्या गुगळी धामणगावचे मिनी जरांगे म्हणतात. जोरदार टाळ्या करा त्यांच्यासाठी एकदा. जर आपण पाहिलं असेल, दादांनी या अगोदर सांगितलं होतं, जी राज्यव्यापी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की 24 तारखेपासून गावागावामध्ये रास्ता रोको करायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा बदल झालाय, त्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. परंतु काही हरामखोर औरादी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आणि दादांच्या विरोधामध्ये या ठिकाणी भुकायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या बांधवांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला पुढे गेले आमचे बंधू बोलू लागले ना ते या बंधू, तुम्हा या एक बावस्कर नावाचे एक महाराज आहे अजय बारसकर, ते जरा लय भुकायला लागलाय दादाच्या विरोधात. काय म्हणणार त्याच्याबद्दल तुम्ही? सर, तो इतका गलिच्छ माणूस आहे की त्याच्यावर विनयभंगाची केस आहे आणि तो आपल्या जरांगे पाटलावरती टीका करतोय. त्या हरमखोराला एकच सांगणे, तू तुझ्या घरी शांत बस. आम्ही कोणाचं घेत नाही, आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आम्ही. तर ठीक आहे, काय हरकत नाही. भावना पोहोचल्या आणि दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याचा एक व्हिडिओ आपल्याकडे आहे. तसं ते सगळ्यात त्यालाही माहिती आहे की त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. परंतु सध्याच आपल्याला काही कारणाने आपल्याकडे संस्कार आहेत, आपण मराठा आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्यावरती आहेत, म्हणून त्या ठिकाणी तो व्हिडिओ आपण सध्या क्लिक करणार नाही. पण ती जर हरामखोर अवलाद आज्या तू लय बुळबुळ करीत असशील तर तुला तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला वेगळ्या पद्धतीनं व्हायरल करता येतो. परंतु काही कारणाने या ठिकाणी आम्ही शांत आहोत. त्यानंतर दुसरी एक संगीताबाई वानखेडे आहे, ती सुद्धा लय बुळबुळ करायला लागली. तिच्याबद्दल या ठिकाणी आमच्या मराठा भावाकडनं या ठिकाणी चला मी बोलतो तिच्याबद्दल. या ठिकाणी संगीता वानखेडे, तुझ्याबद्दल बोलण्यासारखं माझ्यापाशी खूप भांडवल आहे, परंतु या ठिकाणी मी माझे संस्कार या ठिकाणी आणखी सोडलेले नाहीयेत. तू कोण आहेस, काय आहे, त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण तुला एकच सांगतो, जर या ठिकाणी मी आणखी नाही शांत आहे, तुझ्याबद्दल जर या ठिकाणी बोलायला सुरुवात केली ना, या ठिकाणी तू पुन्हा तुझ्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. तू काय आहेस, तू कितीपर्यंत काय आतापर्यंत काय काय बदललंय, कसं कसं बदललंय, तू हा व्हिडिओ पाहिला ना, तू कसे बोलतेस तू. आणि तुझ्या कोणा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा तुझ्या तोंडातून यायला नाही पाहिजे, इतकी हरामखोर अवलाद आहेस तू. आतापर्यंत या ठिकाणी तुझा धंदा विनयभंगाच्या केसेस करायच्या आणि गोरगरीब सामान्य माणसांना या ठिकाणी लुबाडण्याचं काम या ठिकाणी तू करतेस. तू आणि याच्या अगोदर तुझे व्हिडिओ पाहिलेत ना, माझ्याकडे असा एक व्हिडिओ तुझा पण या ठिकाणी ते व्हिडिओ जर दाखवला ना, त्या ठिकाणी तू तळपायच्या मस्तकाला जाईल. आणि तू लय नाटकी बाई आहेस, लटकच मार खातेस, तुला सवय पहिल्यापासून मार खायची. आणि तुझं पुन्हा एक म्हणणं आहे की या ठिकाणी तू मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचा संबंध शरद पवार यांच्याशी जोडते. तर हे मूर्ख अवलाद, तुला हे सांगू इच्छितो की हे गोरगरीबात लेकरू कुठे ते लेकरांना इकडे हे हरामखोर अवलाद, तिला हे लेकर याला पक्ष कळतं का काय कळतं? हे या आंदोलनामध्ये सहभागी होतंय, हे गोरगरीब लेकराची वेदना आहे. पिला इकडे तू, इकडे कितवीला आहे तू? 8वीचं लेकरू आहे, याला कोण कळतंय? शरद पवार. हे पिल्या काय काय कितवीला आहेस? काय नाव याचं? विराज आडनाव विराज जग. याला काय कळतंय? याला शरद पवार कळतंय का, पक्ष कळतंय का, बांध कळतंय का, घडी कळते? काहीच कळत नाही त्याला. हे हरामखोर अवलाद, तुला हे सांगायचं, हे गोरगरिबाची लेकरं या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. याचा अर्थ समजायचं की या आरक्षणाच्या लढ्याला कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा नाही. आम्ही गोरगरिबाची लेकरं या ठिकाणी या आंदोलनाच्या लढ्यामध्ये उतरलो. तू काय स्ट्रॅटर्जी केलीस माहितीये का? लटकत भुजबळच्या विरोधात तू भुकलीस, म्हणजे मराठ्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलास. लगेच तुला पाकिट भेटलं की लगेच तू पलटी मारली आणि लगेच आता दादाच्या विरोधात बोलायला लागलीस का? तुला आमच्या मराठ्यांच्या महिलांनी तर उत्तर दिलेलंच आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहोत. परंतु सध्याच आम्हाला आमची पातळी सोडायची नाही. परंतु तुला एकच सांगतो, तू ही अवकात नाही. संगे लक्षात आलं का? तू ही अवकात नाही दादांच्या विरोधामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्याची. तुला आरक्षण तरी कळतं का रे बाबा? तुला आरक्षण सुद्धा कळत नाही. इतकी गई गुजरी अवलाद आहे. तुझा बायोडाटा आहे, तू फक्त मला नंबर दे, तुला सगळं त्या ठिकाणी तू हिस्ट्री या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु कृपया तुला विनंती नाही, तुला धमकी समज. इथून पुढे जर या ठिकाणी मराठा आरक्षण आणि दादांच्या विरोधात जर या ठिकाणी तू भुकशील तर तुला सगळा तुझा बायोडाटा उघडा करायला आम्हाला वेळ लागणार नाही. तुझी अवकात नाही. लक्षात आलं का? दादांच्या विरोधात बोलण्याची या ठिकाणी तुझी अवकात नाही. त्यानंतर आपल्याला कोण आमचे मराठा बांधव असतील तर पुन्हा सदावर्त्या, तुला एक या ठिकाणी सांगू इच्छितो, तू ही सुद्धा अवकात नाही. तू म्हणायलास ना, हु इज मनोज जरांगे, हु इज मनोज जरांगे. तो मनोज जरांगे इज हजबंड ऑफ युअर मदर, म्हणजे मराठी सांगायचं झालं तर तुझ्या माईचा नवरा आहे. सध्या मनोज जरांगे पाटील तुझ्या माईचा नवरा आहे. काय उपटायचं तू पटली? काय उपटायचं?